पोलीस प्रशासनाला माझं पुन्हा एकदा सांगणं आहे, मी राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान करत आंदोलन करत आहे. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला कुठेही मी धक्का लागू दिलेला नाही. जर पोलीस प्रशासनाने माझ्यावर दबाव आणला तर मी राष्ट्रध्वजासमोर आत्मदहन करणार. याला माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे. का तुम्ही कर्जमाफी करत नाही? का तुम्ही विजय मल्ल्यासारख्या दारुड्याचं कर्ज माफ केलं आणि शेतकरी मरतोय याला तुम्ही वाऱ्यावर सोडताय? आज 5 वाजेपर्यंत जर तुम्ही बैलगाडा शर्यतीचा निर्णय घेतला नाही, आज 5 वाजेपर्यंत शेतकऱ्याची पूर्ण किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, तर आजपर्यंत या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी मी जगलोय. त्या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने मी आज स्वतःचं जीवन संपवणार आहे. राष्ट्रध्वजाच्या साक्षीने मी इथं आत्मदान करणार आहे. मी तुम्हाला वेळ देतोय 5 वाजेपर्यंत. मुख्यमंत्री साहेब, तुमचे विरोधक म्हणतात ब्राह्मण समाजाचं राज्य आहे. ब्राह्मण समाजाला समाजाने शेतकऱ्यांना संपवलंय. पण मुख्यमंत्री साहेब, माझा तुमचा विश्वास आहे, तुम्ही ब्राह्मण कुटुंबातले आहात. तुम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देणारे नाही, तर पाताळात गेलेल्या शेतकऱ्याला वर काढणारे मुख्यमंत्री आहे तुम्ही. आज शेतकरी मरायला लागलाय, तरी या देशाला आदर्श घालून द्या की वामनाने शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन शेतकरी संपवलेला नाही, तर वामनाने शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी करून शेतकऱ्याला जगायला शिकवलंय. मुख्यमंत्री साहेब, आज या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने मी तुम्हाला विनंती करतोय, 5 वाजेपर्यंत बैलगाडी शर्यत चालू करा. 5 वाजेपर्यंत शेतकरी कर्जमाफी करा. प्रशासनाला माझी विनंती आहे, मी जरी राष्ट्रध्वजाच्या शेजारी आंदोलन करत असेल तरी पूर्ण राष्ट्रध्वजाचा सन्मानाने मी आंदोलन करतोय. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला कुठेही ठेच लागून देणार नाही. मी भले माझा जीव गेला तरी चालेल, कारण माझ्यासाठी माझा देश, माझ्या देशाची संस्कृती आणि माझा शेतकरी लाख मोलाचा आहे. मग त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. आज हे आंदोलन करतोय. प्रशासनासमोर मी भरपूर आंदोलने केली. दिल्लीपर्यंत चालत गेलो, मुंबईपर्यंत चालत गेलो, पण प्रशासनाने फक्त तोंडाला पानं पुसली. आमचे लोकप्रतिनिधी कमी पडतायत. आज माझा मुख्यमंत्री साहेबांना विजय पण राष्ट्रध्वजाला ठेच लागून देणार नाही. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला इथं ठेच बसला धक्का लागून देणार नाही. विजय खाली उतर, मी बोलतो तुझ्या खाली उतर, मी बोलतो तुझ्याशी खाली उतर, मी बोलतो तुझ्याशी खाली उतर, मी बोलतो तुझ्याशी खाली उतर. माझा ऐक, उतर खाली, माझं ऐक ना, माझ्यावर विश्वास ठेव, खाली उतर ना. तुला उद्या बी करता येईल ना. मुख्यमंत्री साहेबांचा विश्वास ठेवला. ऐक ना, जरा गप्पा मारू नको आता. चालू करतो म्हणते. आता गप्पा मारू नको. तुला आंदोलनच करायचं तर उद्याही करता येईल ना. आता खाली उतर, माझा एक उतर खाली. जरा निर्णय घेऊन येतात ते. माझा एक खाली उतर, तुमचा पूर्ण सन्मान करतो दादा मी. उतर ना खाली, खाली उतर, उतर उतर खाली, उतर खाली उतर, खाली उतर. मी बोलतो तुझ्याशी, साहेबांना तर बोलवा. मी तुला रिक्वेस्ट करतोय, खाली उतर. दादा, मी तुला विनंती करत आहे ना, मी तुला विनंती, आपल्यात भांडणं लावून देणं एक लक्षात घे. प्रशासनाचं काम आहे. हे बघ, आता तू बोलू नका. आता मी काय बोलतो ते आधी आहे. तुझा जीव वाचवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी मी तुला विनंती करतोय, खाली उतर.
मी माझ्या दादा जीवाला काही तुझ्या सगळ्या भावना माझ्या वरिष्ठ मान्य होईल. शासनापर्यंत कळवायची व्यवस्था करतो मी. खाली उतर. आज प्रतिनिधी इथं बाहेर येत नाही, तुम्हाला इथं मी कामाला लावलंय. नाही तुम्हाला इथं सगळे थांबवायला लागले. नाही, मी थांबवून ठेवलेले आहेत. काय मी- जिल्हाधिकारी इथं बाहेर येत नाही सांगा. मी तुझ्या भावना शासनापर्यंत कळवायची व्यवस्था करतो. तू खाली उतर. दादा तुझा जीव वाचवणं माझं प्रथम कर्तव्य आहे. पोलीस महायुक्त आयुक्तांचे साहेब ऐक ना, बोलू नको, माझा ऐक. तुझ्या भावना अधिकारी म्हणतायत आमचं काम फक्त कायदा सुव्यवस्था राखणं आहे. तुझा जीव वाचवणं पहिलं कर्तव्य आहे माझं. दादा खाली मी उतर. माझ्या जीवाला काही होऊन देत नाही. राष्ट्रवादीच्या सन्मानाला केसकर सुद्धा धक्का लागू देत नाही. तुला पुन्हा आता हे माझी सांगण्याची मर्यादा संपत आहे. दादा मी विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना फक्त तुला जर उतरायचं आहे तर खाली उतर. मी तुझ्याशी डिस्कशन करतो आणि डिस्कशन करू शकलो नाही तर तुला पुन्हा चढवतो. उतर खाली. उतर खाली. माझा एक उतर खाली. एक मिनिट जिल्हाधिकारी साहेबांना माझा एक खाली उतर. ऐक ना माझं. मी सांगतो तो का तुला काही अधिकारवाणीने सांगू शकत नाही का तुला मी. दादा तुम्ही माझा मोठा भाऊ आहे. उतर खाली. खाली उतर. ऐक मग. 5 मिनिटं मला वेळ द्या. माझा ऐक. तो खाली उतर. सगळे परीक्षा लोक आहेत. मी 5 मिनिटं मला वेळ द्या. मी माझ्या सहयोग ठेवतो. विचार तुझा करतो. पहिली गोष्ट तुझा एक छोटा 2 वेळीचं निवेदन माझ्याकडे दे. तुझं आंदोलन सुरू राहू दे. तुझं आंदोलन निवेदन नसल्यामुळे आंदोलन बेकायदेशीर ठरत आहे. त्यासाठी तुझं एक निवेदन दे माझ्याकडे आणि पुन्हा आंदोलन सुरू ठेव. हरकत नाही. मला 5 मिनिटं वेळ द्या. माझी मानसिक म्हणूनच सांगतात 5 मिनिटासाठी खाली उतर. माझं तुझ्याशी बोलणं होईल. मी तुला काय सांगायचं सांगतो. थोड्या वेळात मी खाली उतरतो. माझी उतर, खाली उतर. मानसिकता स्थिर होऊ दे. खाली उतर. मानसिकता तुझी अस्थिर आहे. खाली उतर. मी तुला सांगतो आहे ना, खाली उतर. उतर खाली. खाली उतर. खाली उतर. जिल्हाधिकाऱ्यांची भेट करून देणार नाही. मी भेट घालून देतो. उतर खाली. खाली उतर. मी घालून देतो भेट. सगळा प्रसाद मात्र कुठं पाहिजे. तो खाली उतर ना. मला माहित आहे ना आंदोलन पहिलं आहे का हे. जरा तेवढी माझी मागणी मान्य करा जिल्हाधिकारी माझं हे तुझं आंदोलन पहिलं आहे का. हा? हे तुझं आंदोलन पहिलं आहे का. नाही की दादा मला माहिती आहे ना आंदोलनात काय काय करायचं असतं. उतर खाली तू. मी तुझ्याशी 5 मिनिटं खाजगीत बोलतो आणि मग ठरवू आपण काय करायचं. सांगा मी राष्ट्रवादीला सन्मान ठेवलेला आहे का नाही. मी तुझ्याशी 5 मिनिटं खाजगीत बोलतो. तू खाली उतर. मी सन्मान ठेवलेला आहे का नाही सांगा. तू खाली उतर. मी बोलतो तुझ्याशी. काय बोल. मी पूर्ण राष्ट्रवादीला सन्मान ठेवून आंदोलन करतो. अरे तू खाली तरी उतर पहिल्यांदा. मी इथले कुठे जाणार नाही. उतरतो खाली पण तू इथं खाली उतर. तो कुठे जाऊ नको. बस तुझं आंदोलन सुरू ठेव. माझ्या तुझ्या कोणी पोलीस आली नाही पाहिजे. तुझ्या जीवाच्या रक्षणासाठी माझं काम आहे तुला रिक्वेस्ट करणं. तुझी शारीरिक क्षमता विचारात घेऊन तू थकू शकतो. तू खाली उतर. तुझं आंदोलन खाली सुरू ठेव. मी इथलं पुढे जाणार नाही. कुठेही इथं बस. तुझं आंदोलन खाली सुरू ठेव. कोणी पोलीस अधिकारी माझ्या जवळ आले नाही पाहिजे. कोणी आलं मी नाही काय पाहिजे. सांगतोय तुला शब्द देतोय ना प्रसार माध्यमांपुढे. तुझं माझं पहिल्यांदा 5 मिनिटं बोलणं होते. आहे इथं. तू खाली उतर. इथं बोलणं होईल. आपण ठरवूया काय करायचं. उतर खाली. नाही हो, असं कसं साहेब तुम्ही द्या की मला एक शब्द द्या. इथं अरे खाली उतर म्हणतो ना. इथं बोलणं होईल आपलं. तुझ्या 10 गोष्टी ऐकू का. माझी एक तरी ऐक. खाली उतरण्याची. खाली उतर. मी उतरतो दादा खाली. मी उतर, इथं खाली जाणार उतर. नाही. पोलिसांनी माझ्या जवळ आलं नाही पाहिजे. तू खाली उतर ना. जवळ यायला कशाला पाहिजे तुला. तुझा जीव वाचवणं माझं काम आहे. भारत माता की उतर जय. खाली. उतर. उतर खाली. इन्कलाब जिंदाबाद. वंदे मातरम. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. बैलगाडी शर्यत चालू झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. बैलगाडी शर्यत चालू झालीच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. मी या ठिकाणी माननीय PI साहेबांच्या मोठ्या भावाच्या या ठिकाणी मान्यला मान देऊन खाली उतरतोय. माझं आंदोलन इथंच खाली चालू राहणार आहे. जर या ठिकाणी मला तिथं खाली कुणी हलवण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर दबाव आणला तर मी स्वतःचं बरं वाईट करून घेणार.
झालीच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. बैलगाडी शर्यत चालू झालीच पाहिजे. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. वंदे मातरम. हळू हळू हळू